श्री स्वामी समर्थ. तर कसे आहात तुम्ही सर्व? तर आज मला इथे डाळ खिचडी बनवायची होती, म्हणून मी 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी तूर डाळ अशी घेतली होती. ती स्वच्छ धुवून घेतली आणि लगेचच त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, धना पावडर आणि हळद टाकली आणि कुकरला लावून दिली. आणि एकीकडे मी भातही शिजायला टाकला होता, पण मला ते शूट करायचं लक्षच नाही. तर मग लगेचच इथं डाळ तडक्यासाठी मी पटकन तयारी केली. तोपर्यंत लगेच तेल टाकलं, त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कांदा टाकला. मग ते व्यवस्थित फ्राय होऊ दिला आणि लसूण अद्रकचं पेस्ट पण टाकली आणि मग त्याला सर्व एकजीव मस्त मिसळून घेतलं आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतू दिलं. आणि मग त्यानंतर हिरवी मिरची वगैरे टाकून घेतलं आणि मग ते मस्त थोडंसं परतू दिलं. आणि लगेचच मग लाल तिखट, प्रवीण लाल तिखट मी 1 चमचाच टाकलं, प्रवीण 2 चमचे आणि धना पावडर 1.5 चमचा टाकली आणि थोडीशी हळद. तर हे सर्व काही मिक्स करून घेतलं आणि मग नंतर त्यामध्ये डाळ टाकून दिली आणि मग डाळीला थोडीशी उकळी ते येऊ दिली. कारण थोडंसं शिजलं की म्हणजे त्यामध्ये थोडंसं शिजू दिलं की छान फ्लेवर उतरतं, म्हणून मग मी थोडं इथं डाळीचं हे होऊ दिलं. आणि मग लगेचच शिजलेला जो राईस होता मी बाजूला काढून ठेवलेला तो टाकला. तो यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करायचा पूर्ण एकजीव आणि थोडंसं शिजू द्यायचं त्याला, म्हणजे अगदी छान टेस्ट लागते. आणि तुम्ही हे तुपातही बनवू शकता, तूप वगैरे टाकून, तूप बटर काहीही टाकू शकता. तर माझ्याकडं तूप संपलेलं होतं म्हणून मी तूप नाही वापरलं. तर इथं आता मी त्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि नंतर कोथिंबीर वगैरे टाकली. तर अशी मी डाळ खिचडी बनवली. ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जशी दिसती तशीच खायलाही अगदी टेस्टी झाली होती. तर तुम्हीही एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला नक्की सांगा. तर तुम्हाला खरंच आवडेल. तर चला.